नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना. आज मोठे अपडेट घेऊन आलो. आज अपडेटमध्ये आपल्याला पाहायचं आहे की ऑगस्टचा महिना कधी येणार, यासोबतच ऑगस्टसोबत अपात्र बहिणींना काय टेन्शन आलेलं आहे, अपात्र बहिणींसाठी काय नवीन जे आहे माहिती समोर आलेली आहे, तसेच जी आरमध्ये काय सांगितलं आहे. या दोन्ही तिन्ही अपडेट जे आहे मी घेऊन आलो, तेही शुद्ध ई सकाळच्या माध्यमातून. म्हणजेच काय तर आजच्या दिवशी नेमकं काय म्हणती बातमी, तीही प्युअर ई सकाळमध्ये आलेली बातमी काय सांगते, लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट हप्त्याबद्दल काय सांगते, यासोबतच मात्र अपात्र बहिणींबद्दल काय सांगते, जी आरमध्ये दोन्ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची नोंद आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायच्या आहेत. मात्र तुम्ही अजूनही नवीन असाल आणि व्हिडिओला नक्की लाईक केलं नसेल तर करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माहिती बघायला सुरुवात करा. बघा लाडक्या बहिणींनो, बघा ऑगस्ट महिन्यासंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट काय आहे, तर बघा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता जे आहे त्याबद्दलची माहिती समोर आलेली आहे. ऑगस्टच्या हप्त्याबद्दल लाडकी बहीण योजना ऑगस्टच्या हप्त्याबद्दल मोठी अपडेट. लाडकीच्या खात्यावर या दिवशी 1500 जमा होणार. ही बातमी आजची सकाळची फ्रंट न्यूज आहे आणि यामध्ये जे आहे काय सांगितलं आहे, अपात्र बहिणींचंही काय सांगितलं आहे, हे सगळं बघून घेऊ आपण. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे. सगळ्यात मोठी बातमी म्हणजे ऑगस्टच्या हप्त्याचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे, म्हणजेच तयार करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अपडेटची माहिती बघा. ऑगस्टचा हप्ता कधी येणार आणि ऑगस्टच्या हप्त्यासाठी 344 कोटीचा निधी वर्ग केला. ही बातमी आपण काल 344च्या जी आर बद्दल बोललोच होतो. तर बघा, या टप्प्याटप्प्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तेही बातम्याच्या स्वरूपात सांगणार आहे. जी काही बातमी आहे ती ॲज इट इज मी तुमच्यासाठी घेऊन आलो. बघा काय म्हणणं आहे. ऑगस्टच्या हप्त्यासाठीची 344 कोटीचा निधी वर्ग केला आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ऑगस्टच्या हप्त्याची कोट्यावधी महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिना संपला, सप्टेंबर महिना देखील सुरू झाला तरी अद्याप लाडकीच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीमुळे त्यामुळे लाडक्या बहिणीच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र आता त्यांना लवकर पैसे मिळणार आहेत. बघा, 344 कोटी काल वर्ग झाल्याचा जी आर मी तुम्हाला दाखवला होता. मात्र तो एकच जी आर होता. बाकीचे 2 महिला व बालविकास मंडळाचा जी आर जे आहे आणखीन बाकी होता. मात्र काय आहे, जी आर यायला सुरुवात झाली आहे. बघा काय म्हणणं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्यासाठी निधी वर्ग. लाडक्या बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी जवळपास 344 कोटी रुपयाचा निधी वर्ग करण्यात आला आहे. 344 कोटी. मात्र एवढंही तुम्ही काही खुश होऊ नका, कारण हा एकाच मंडळाचा निधी आहे. मात्र हे निधी आल्यावरच दुसरे निधी येतात आणि तोही पाठोपाठ येतात. काल महिला व बालविकास मंडळाचा मी डोळे लावून होतो की निधी येतो का. मात्र काल जी आर आलेला नव्हता. आज देखील अद्याप देखील जी आर आलेला नाही. संध्याकाळपर्यंत जी आर येऊ शकतो. बघा, त्यानंतर आता पैसे महिलांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहेत. येत्या 3 ते 4 दिवसात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, पुढील 3 ते 4 दिवसात याची प्रोसेस मी तुम्हाला सांगितली होती. बघा, मंगळवारी हा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर पुढच्या काही दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होते. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी स्वतः माहिती दिली. बघा, स्वतः माहिती देतील, त्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. म्हणजे आदितीताई प्रत्येक वेळी जे आहे स्वतः माहिती देतात आणि त्यानंतर मात्र निधी वर्ग व्हायला, वाटप व्हायला सुरुवात होतात. मात्र एक गोष्ट यामध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतो की हा एकाच खात्याचा निधी आलेला आहे. आता महिला व बालविकास मंडळाचा निधी बाकी आहे. हे दोन्ही प्लस निधी होतात आणि मगच ती जी काही मोठी अमाऊंट 3300 कोटी 3600 कोटीची फिगर आहे ती होऊन मगच निधी येतो. मात्र एक गोष्ट नक्कीच आहे, पहिला निधी हा आल्यानंतर मात्र 1 ते 2 दिवसाच्या आत दुसरा जी आर येतो. मात्र मी कालपर्यंत लक्ष दिलं, काल तो जी आर आला नव्हता. आजही आतापर्यंत आला नाही. मात्र लवकरच आज येऊन जाईल आणि 2 ते 3 दिवसात खात्यात पैसे वर्ग होतील. लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येईल असे सांगितले जात होते. मात्र यावेळेस फक्त ऑगस्टच्या हप्त्यासाठीचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे ऑगस्टचा हप्ता स्वतंत्रपणे दिला जाईल. म्हणजेच काय, तर तुम्हाला जर वाटत असेल की ऑगस्ट सप्टेंबरचा निधी एकत्र येईल, तर अशातली काहीही बाब नाही. असं काही होणार नाही. फक्त तुम्हाला ऑगस्टचाच हप्ता देईल. आता या महिलांना मिळणार नाही ऑगस्टचा हप्ता.
कोणत्या महिला आहेत की ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही, अशी बातमी जी आहे सकाळच्या माध्यमातून आपल्याला आज समोर आलेली आहे. त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, लाडकी बहीण योजनेसाठी सध्या 2,48,00,000 महिला लाभार्थी आहेत. आपल्याला माहीत आहे की लाडक्या बहीण योजनेसाठी जवळपास सुरुवातीलाच 2.5 कोटी महिला ज्या आहेत लाभार्थी होत्या. आता 2,48,00,000चा आकडा जरी सांगत असले, तरी त्यातून मात्र 26.34 लाख लाडक्या बहिणीला अपात्रतेची टांगती तलवार आहे, हे आपल्याला माहीत आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले. या महिलांना निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहेत. म्हणजेच काय, तर या महिलांचे अर्ज बाद का केले, तर हे निकषामध्ये बसत नाहीत, असं म्हणून जे आहे त्यांना बाद करण्यात आलेलं होतं. आणि निकषामध्ये जर बसले नाहीत, तर मग काय करणार, तर त्यांना बाद करणार. बघा, या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला असल्याने समोर आले. त्यामुळे महिलांची पुन्हा पडताळणी करण्यात आली. यातून ज्या महिला अपात्र आहेत त्यांची नावे काढून टाकण्यात आली आहे. ही बातमी जी आहे आज सकाळमध्ये आली आहे. मात्र याच्यात 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो, की पहिला म्हणजे हप्त्याबद्दलची 2-3 दिवसाची प्रतीक्षा जी आहे तुमची आता कधी संपू शकते, तर बघा, एक तर जी-आर निघाला, अजून एक जी-आर तो जी-आर निघाला की 1 ते 2 दिवसामध्ये दुसरा जी-आर निघतो. आज किंवा उद्यामध्ये जी-आर निघणार आहे. म्हणजेच काय, तर महिला व बालविकास मंडळाचा हा जी-आर आहे आणि हा जी-आर कालच निघाला 344 कोटीचा. ही रक्कम बसते 3600 कोटीच्या जवळपास. आता जर आज हा जी-आर निघाला तर निधी वर्ग केला जाईल उद्या. म्हणजेच कोणती तारीख आहे उद्या? गुरुवार, शुक्रवार आहे का उद्या? शुक्रवार, ठीक आहे. शुक्रवारी निधी वर्ग करून जर सोपवला, तर मात्र शनिवारी वितरण होऊ शकतं का? तर शनिवारी सुट्टीच्या हिशोबाने जर बँकेची सुट्टी असेल तर शनिवार, रविवार वितरण होऊ शकत नाही. मात्र सोमवारपासून वितरणाला सुरुवात होईल. मग काय, तर आज तारीख किती आहे? 11 तारीख. मग उद्या शुक्रवारचं 12, शनिवारचं 13, रविवारचं 14, तर 15 तारखेपासून सोमवारच्या वितरणाला सुरुवात होणार आहे. 15 तारखेपासून जे आहे वितरण आपल्याला पाहायला भेटणार आहे लाडकीचं. आणि 15 पासून जे आहे वितरण सुरू झाल्यानंतर मात्र ते वितरण आपल्याला 20 तारखेपर्यंत पाहायला भेटतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता सप्टेंबरच्या हप्त्याचं काय, तर सप्टेंबरचा हप्ता सुद्धा असाच लांबणीवर जाणार. आता तुम्हाला सप्टेंबर हप्त्याबद्दल सांगायचं झालं, तर 30 तारखेला ऑक्टोबरच्या म्हणजेच काय, तर माझ्या माहितीप्रमाणे 18 ते 22 तारखेला काहीतरी दिवाळी सुरुवात होते. तर त्या अगोदर सप्टेंबरचा हप्ता आपल्याला भेटणार आहे. म्हणजे काय, तर शक्कल कशी लढवली आहे बघा. 15 ते 18 पर्यंत हा हप्ता तुम्हाला पोहोचतो. 15 ते 18 पर्यंत, ठीक आहे. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी देणं अपेक्षित आहे? दिवाळीच्या अगोदर. दिवाळी कधी येत आहे? तर दिवाळी आपल्याला येणार आहे ऑक्टोबरच्या 17-18 तारखेला सुरुवात होऊ शकते. मग त्याच दिवसापर्यंत त्यांना जे आहे दुसरा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता सोपवायचा आहे. सप्टेंबरचा हप्ता सोपवल्या म्हणजे कसं, दिवाळीचे गिफ्ट. मात्र एक होऊ शकतं तुमच्यासाठी आनंदाची बातमी हीच असू शकते, की दिवाळीला मात्र बोनस भेटू शकतं. बघा, दिवाळीला तुम्हाला पेमेंट तर भेटणारच आहे, मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर सोबत एकत्रित भेटू शकतं. ही एक सगळ्यात खास बातमी आहे, की सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे बोनस दिवाळीला भेटू शकतं. म्हणजे 1.5 + 1.5 3,000. आता पहिली गोष्ट ही झाली. दुसरी गोष्ट मात्र अपात्र बहिणींच्या संदर्भातली, की अपात्र बहिणी 26.34 लाख आहेत. काही जणांची फोन कॉलवर चेकिंग चालू आहे. काही जणांकडून डॉक्युमेंट मागून वरी पाठवले आहेत. मात्र मी पात्र का अपात्र हे आणखीन कसं ठरणार? तर बघा, अद्यापही 26.34 लाख लाडक्या बहिणींची चेकिंग पूर्ण झालेली नाही. ठीक आहे, पूर्ण झालेली नाही. ज्या दिवशी पूर्ण होऊन शेरा बसेल त्याच्या दिवसानंतर मात्र पुढच्या महिन्यात त्यांचा 11वा, 12वा आणि 13वा 3 हप्ते सोबतच येणार आणि मात्र त्यांचे जे काही पैसे असतील ते सोबत येणार. आता बऱ्याच महिलांचा एक प्रश्न नेहमीसारखाच उरतो, की सर मात्र आम्हाला आणखीन चेकिंगच झालं नाही. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम यायल्यात, तांत्रिक अडचणी यायल्यात, चेकिंग व्हायला उशीर व्हायला, मात्र तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. चेकिंग मात्र होणार. तुमची फॉर्मची चेकिंग होणार आणि तुम्ही जे आहे डोर टू डोर चेकिंगला समोर जाऊ शकता. नाहीतर तुम्हाला फोन कॉलवर चेकिंग येऊ शकते. फोन कॉलवर तुम्हाला बोलवण्यात येईल आणि अशा पद्धतीने जे आहे तुमची चेकिंग होणार म्हणजे होणार. तुम्हाला त्याच्याबद्दल काळजी घ्यायची गरज नाही. निश्चित
राहायची गरज आहे. कारण चेकिंगपासून कोणीही वाचणार नाही. 26.34 लाख लाडक्या बहिणीला चेकिंगसाठी समोर जायचं आहे. मात्र आपल्याकडे प्रॉब्लेम एक आहे, की आपल्या अंगणवाडी ताई खूप कमी आहेत. मग अंगणवाडी ताई एवढ्या जणांना मॅनेज करू शकत नाहीत. स्पेशली ग्रामीण भागात त्यांना अडचण येत आहे. ग्रामीण भागात त्यांना अडचण येत आहे. काही कारणास्तव समोरच्या महिला समजून घेत नाहीत आणि त्यांच्यावरच ओरडत आहेत, अशी शिकायत त्यांच्याकडून येत आहे. म्हणून ग्रामीण भागात त्यांना थोडं टॅकल करायला अवघड जात आहे. तरी तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला स्वतःहूनच काही पुढाकार घ्यायचा असेल, तुम्हाला फोन कॉल आला नसेल, काहीच नसेल, डोर टू डोर तपासणी नसेल, तर माझी मागच्या वेळेस विनंती केली की ह्यावेळेसही करतो, तुम्ही स्वतःच महिला व बालविकास विभागात भेट द्या. प्रत्येक तालुक्याला, जिल्ह्याला महिला व बालविकास विभाग असतो, त्याला भेट द्या. तिथे जे बसलेले कर्मचारी असतात, अंगणवाडीताई असतात, त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगा. माझ्याकडे अजून आले नाही तर काही प्रॉब्लेम आहे का? आणि या सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे ते तुम्हाला देतील आणि त्याच्यानंतर मात्र तुमचे निधी किंवा तुमचा पैसा जे आहे वितरणाला सुरुवात होईल. सध्याच तुम्हाला मात्र एकाच सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर सध्याच तुम्हाला स्टे आहे, तुम्हाला थांबवण्यात आलं आहे आणि तुम्हाला थांबवल्यामुळे हा निधी वर्ग केलेला कोणाशी निगडीत येतो तर तो मात्र पात्र बहिणीशी. आता आणखीन एक प्रश्न लाडक्या बहीण उपस्थित करणार, की मग आता आम्ही पात्र झालोत का? कारण त्यांनी आम्हाला फलानं ढिमकानं जे आहे डॉक्युमेंट मागितलं आणि आम्ही ते डॉक्युमेंट त्यांना सबमिट केला, मग आम्ही पात्र झालो का? हो, निश्चित तुम्ही पात्र झालात. मात्र तुमचा निधी आता येईल का पुढच्या वेळेस येईल किंवा म्हणजे पुढच्या सप्टेंबरच्या हप्त्यात येईल, हे सांगण्यासाठी आपल्याला एक दिवस वाट बघावी लागेल. ती म्हणजे महिला व बालविकास मंडळाचा जो GR निघतो, त्यामध्ये त्यांनी निधी किती वर्ग केला आहे. ज्यावेळेस निधी वर्ग किती केला हे समजतं, म्हणजेच काय तर 3600 कोटीपैकी 330-34 कोटी तरी इकडून आले. मग इकडे जर 3300 कोटी जर निधी वर्ग केला जात असेल, तर मात्र तुम्हाला एक्स्ट्राचा काही एफर्ट भेटला नाही आणि जर समजा हा निधी वाढलेला असेल, 4000 पर्यंत गेला असेल, तर मात्र निश्चित स्वरूपात तुमचा फॉर्म पात्र झाला आहे आणि तुम्हाला 3 महिन्याचे मिळून पैसे एकत्र येणार, एवढं मात्र लक्षात ठेवा. यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर 1 ते 2 दिवस मात्र वाट बघावी लागेल. त्यावेळेसच आपल्याला या गोष्टी समजतील. तर लाडक्या बहिणींनो, ही होती आजची छोटीशी अपडेट. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.